मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। एवढा उशीर झालेला असताना सुद्धा या ठिकाणी विचाराचं मंथन चालू आहे। आपल्याला या ठिकाणी नवल वाटत असेल की व्यासपीठावर बसलेली जी मंडळी आहे त्यातला कोणीही बडा नेता नाही, माझ्यासही। आणि मग व्यासपीठावर बसलेले असो का समोर बसलेले असो, ही सगळी मंडळी आपली विस्थापित मंडळी आहे। प्रस्थापित लोकांना सेवा देण्यासाठी विस्थापित मंडळीच्या एकजुटीची वज्रमूठ कलममध्ये बघितल्याच्या नंतर नक्कीच आपल्या विरोधकांना आज रात्री त्यांनी आणलेल्या दारूच्या दुकानाचा शोध घ्यावा लागल्याशिवाय राहणार नाही। आजच्या या व्यासपीठावरून खरं आमचे जयदीप सोनसरे आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, दापसेल येथील सर्व तरुण कार्यकर्ते असतील किंवा आमचे इतर गावातून आलेले कार्यकर्ते असतील, यांनी सेवा जनशक्ती पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे मी त्या सर्वांचं आपल्या या बहुजनाच्या, उपेक्षितांच्या, दीनदलितांच्या, अल्पसंख्याकांच्या पार्टीमध्ये मी पहिल्यांदा जाहीर स्वागत करतो आणि त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देतो। बांधवांनो, अनेक वक्त्यांनी त्यांची मतं या ठिकाणी अत्यंत परखडपणे मांडलेली आहेत। मी तुमच्यातला आहे, मी नेहमी आपल्यासोबत बोलत आलोय, पण आता बोलणं आवश्यक आहे, कारण निवडणुकीचा काळ जवळ आलेला आणि म्हणून मागच्या 2-2.5 महिन्यापासून आम्ही लोहा आणि कंधारच्या प्रत्येक गावात, वाडी, तांड्यात जाऊन मतदार राज्याच्या समोर आमची भूमिका मांडण्याचं काम करतो आहोत। मी अनेक ठिकाणी सांगितलं, आपल्यालाही सांगेल, लोहा कंधार मतदारसंघ हा भौगोलिक दृष्टीने विस्तृत मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये जवळपास 2,97,000 मतदार आहेत। या मतदारसंघामध्ये 300 गावं आहेत आणि 2 शहरं आहेत। या 300 गावांच्या मध्ये आपल्या माहितीसाठी मी सांगतोय की विकासाचा आराखडा, मास्टर प्लॅन हा करताना कसा करणं आवश्यक आहे। उपेक्षित घटकाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जायचं असेल तर दूरदृष्टीने त्याचा मास्टर प्लॅन करण्याची आवश्यकता आहे। म्हणून मी उल्लेख करतो आहे, या ठिकाणी 2 शहर आणि 300 गावं आपल्या मतदारसंघामध्ये आहेत। या 300 गावांच्या पैकी आपल्या मतदारसंघामध्ये 80 तांडे आहेत आणि जवळपास 61 वाड्या आहेत। जसे आपल्या बाजूला मोकलेवाडी आहे, गुंडेवाडी आहे, असे 61 वाड्या आणि 80 तांडे, म्हणजे 300 गावांच्या पैकी 140 वाडी आणि तांडे आहेत। याचा अर्थ असा आहे, जवळपास या मतदारसंघातला 40% मतदार हा वाडी आणि तांड्यावरती राहतो। कोण राहतो वाडी तांड्यावर? वाडी तांड्यावर राहणारा जो नागरिक आहे तो कोण आहे? तांड्यावर राहणारा आमचा बंजारा समाज आणि वाडीवर राहणारा एक तो वंजारी समाज आहे किंवा धनगर आटकर समाज आहे किंवा दलित समाज आहे। आणि हा उपेक्षित वर्ग, ओबीसी वर्ग मोठ्या संख्येनं या मतदारसंघामध्ये वाडी आणि तांड्यावरती राहतो। आणि दुर्दैवाने 75 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आजही 140 वाडी आणि तांड्यावर जायला नीट रस्ता नाही, प्यायला पाणी नाही, योजनेचा गंध सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही। आणि कोणता विकास झाला या मतदारसंघामध्ये? कोणा तोंडाने ही लोक मत मागायला येतात? ज्या जनतेने तुम्हाला आशीर्वाद देऊन खुर्चीत बसवलं, त्यांच्यासाठी उतराई होण्यासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तरदायित्व त्यांच्यावर असलं पाहिजे। आणि या लोहा कंधारचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? मी वाडी तांड्याचा उल्लेख केला।
गावांची परिस्थिती काही फार चांगली आहे असं म्हणण्याचं कारण नाही. आपण आज ज्या गावामध्ये सभा घेतो ते कलंबर, जवळपास 5 ते 6 हजार मतदार या कलंबर गावामध्ये राहतात. काय अवस्था आमच्या कलंबर गावाची? तुम्ही खासदार म्हणून निवडून दिला, आमदार म्हणून निवडून दिला, जिल्हा परिषदेला त्यांचे पोरी निवडून दिले. काय मिळालं आम्हाला 65 ते 75 वर्षामध्ये? आज कलंबर गावाची काय अवस्था आहे? हैदर तुम्ही बरोबर उल्लेख केला या ठिकाणी. जेव्हा या ठिकाणी कलंबर सहकारी साखर कारखाना होता, आपल्याला कळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटलांचा कारखाना आणि महाराष्ट्रातला दुसरा साखर कारखाना हा कलंबर सहकारी साखर कारखाना. शेतकऱ्याची कामधेनू असलेला आणि महाराष्ट्रात 2 नंबरचा जुना कारखाना हा कलंबर सहकारी साखर कारखाना. काय हालत आहे आमची? कुठे गेला कारखाना? त्याचं विश्लेषण या ठिकाणी झालं. मला आठवतंय जेव्हा संभाजीराव पाटील उमरेकर कारखाना चालवायचे तेव्हा आम्ही लहान होतो. माझं वय 7 वर्ष. आम्ही लहान असताना शिकायला असताना आम्ही यायचो तेव्हा कलंबर कारखान्यापासून ते भोपाळवाडीपर्यंत गजबजलेलं असायचं, रौनक असायची, वैभव दिसायचं. आज काय हालत आहे आमच्या कलंबरची? काय मिळालं कलंबरकरांना? नव्या पिढीला माहिती नसेल. कुठलाही व्यवसाय या ठिकाणी नाही. बकाल झालं कलंबर. कुठली योजना आमच्याकडे येत नाही. जिल्हा परिषदेच्या सर्कलचं गाव असताना सुद्धा आमच्या गावामध्ये 4-4, 5-5 निवडणुका ही बदमाश मंडळी फक्त कलंबरून उस्माननगरला जाणारा पूल बांधून रस्ता करतो म्हणून निवडून येतात. किती थापा मारायच्या? काय मिळालं कलंबरला? राष्ट्रीय महामार्ग बाजूने गेला, राज्य मार्ग दुसरीकडून गेला. 1 किलोमीटरचा कलंबर ते उस्माननगर हायवे सुद्धा जोडता आला. जिथे एक पूल बांधला आणि जर कलंबर ते उस्माननगर जोडायचं जर ठरवलं तर जिल्हा परिषदचं सर्कलचं असलेलं गाव या हायवेला येणार आहे. परंतु यांची नियत नाही करण्याची. कलंबरसाठी मागच्या 20 वर्षामध्ये काय मिळालं? कृपा करून कलंबरकरांनी विचार करावा. काय दिलं त्यांना? तुम्ही निवडून दिलं त्यांनी. या कलंबर नगरीमध्ये आजही हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, यांना जिवंतपणी तर काही दिलंच नाही, पण मेल्याच्या नंतर लागणारी स्मशानभूमी सुद्धा ही हालत आहे आमच्या कलंबरची. आजही आम्हाला स्मशानाची व्यवस्था नाही. रस्त्याची हालत तीच आहे. कलंबर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेली मोकळेवाडी, आम्ही 4 चाकी गाडी घेऊन कलंबरून मोकळेवाडीला जाऊ शकत नाही. वळसा मारून जावं लागतंय जोशी सांगली पाठीवरून. आणि गावामधून जायला रस्ता नाही. भोपाळवाडीच्या पाठीपासून 1 किलोमीटरचा अंतर असताना सुद्धा रस्ता नाही दिला. कुठलीही साधन संपत्ती तर दिली नाहीच नाही, पण साध्या विकासाच्या योजना ज्या साध्या आहेत 75 वर्षामध्ये या कलंबरला कुठलीही योजना ज्यांना निवडून दिलं त्यांनी आपल्याला दिलेली नाही. आजही मागणी करावी लागते आहे. कलंबरून उस्माननगर जोडा, कलंबरून मोकळेवाडी जोडा. आजही मागणी करावी लागते. जिल्हा परिषदच्या सर्कलचं गाव आहे, साधी या ठिकाणी बँक नाही. पंडितराव, मला आठवतंय आमचे नारायण पाटील, पंडितराव किंवा शिवाजीराव हे सगळे बसल्यानंतर आम्ही एकदा चहा घेताना विषय निघाला. या कलंबर गावामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक होती, ज्याला तुम्ही 10 वर्ष आमदार 5 वर्ष खासदार म्हणला
त्यात प्रताप चिखलीकरने कलमवरची ही मध्यवर्ती बँक उचलली आणि बारूला नेली, सोनखेडला नेली. अरे बाबा, सोनखेडला दुसरी काढायला आमची हरकत नव्हती ना, पण कलमवरला कायम उपेक्षित ठेवायचंय. इथं असलेली बँक तिकडे नेली. आणि मग मला आमच्या खाजगी चर्चेमध्ये सगळी ही मंडळी मला म्हणत होती, सर बँक असली तर बरं होईल. तर मी खाजगी बैठकीत सांगितलं होतं की मी काही आमदार खासदार नाही, ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही, पण बँक आणण्याच्या ज्या नियमावली आहेत, जे कायद्याच्या चौकटीतली मांडणी आहे, ती कशी करायची ती मला माहिती आहे. आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला होता की नक्की कलमवरला आपण राष्ट्रीयकृत बँक मंजूर करू. आणि मित्र, एकदा मी खाजगीत बोललो तर बँक मंजुरीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार कलमवरची राष्ट्रीयकृत बँक आज मंजूर झालेली आहे. जी आरबीआयची दिल्लीमध्ये बैठक असते तिथे त्याला अप्रूव्ह द्यावं लागतं किंवा अंतिम मान्यता द्यावी लागते. नाबार्डच्या माध्यमातून, नोडल बँकेच्या माध्यमातून जी कलेक्टरच्या अध्यक्षतेखालची समिती असते त्यांच्याकडून मी मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला भेटून अशा प्रकारचे आदेश द्यायला लावले. आणि नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टरच्या अध्यक्षतेखालची जी कमिटी आहे किंवा नोडल बँक जी आहे त्यांच्या माध्यमातून कलमवरला राष्ट्रीयकृत बँक मंजूर करण्याची शिफारस ही दिल्लीला गेलेली आहे. आचारसंहिता तिथली बैठक की आपल्या एका बँकेसाठी होत नाही. अशा राज्यातल्या आणि देशातल्या ज्या नवीन बँकेच्या शाखा काढायच्या त्याची आरबीआयची एकत्र बैठक असते आणि त्याच्यामध्ये अंतिम मान्यता दिली जाते. ज्या ज्या राज्यातून शिफारस होऊन बँक सुरुवात करण्यासाठीचे प्रस्ताव आहेत ते दिल्लीमध्ये फायनल केले जातात आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं किंवा कलेक्टरच्या कमिटीच्या वतीनं कलमवरला राष्ट्रीयकृत बँक मंजूर करण्याची शिफारस ही झालेली आहे. ती शिफारस मी सोशल मीडियावर टाकली होती. कोणी तरुण कार्यकर्ते इथं असतील, सोशल मीडियावर त्यांनी बघितलं असेल. आणि आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँक होती ती घेऊन गेले. मित्र हो, बँक गेली एवढंच नाही, कलमवरला पशुवैद्यकीय दवाखाना मी आपल्याला विचारणार आहे. आगडंबुवाच्या यात्रेमध्ये इथं पशु प्रदर्शन भरवतात. ज्यांना आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिलं तरी फक्त त्या यात्रेत येऊन चमकोगिरी करायची, याशिवाय काही करायचं नाही. कोणती सुविधा या ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये हे आपल्याला विचारणार आहे. कलमवरमध्ये वैद्यकीय क्षेत्रात सेवा मिळावी म्हणून आपल्याकडे उपकेंद्र आहे. कोणत्या सुविधा आहेत, किती डॉक्टर आहेत, किती स्टाफ आमच्याकडे जो सेवा देतो. आणि तुमच्या कलमवरच्या उपकेंद्रावर त्या प्रताप चिखलीकरचे बगलबच्चे हजारो कोटी रुपयाचे बिल उचलत आहेत. या नांदेड जिल्ह्यामध्ये खास करून लोहा तालुक्यात, कंधार तालुक्यात जी असलेली वैद्यकीय सेवा देणारी आपली जी उपकेंद्र आहे त्यामध्ये सरकारच्या वतीनं तुम्हाला वैद्यकीय सेवा देताना औषधी फुकट दिल्या असं दाखवून लाखो रुपयाचे बिल उचलले चालले. आणि हे बिल उचलणारा हा जिल्ह्यावर एकच गेंडा आहे, तो बालाजी शिंदे. आणि तो बालाजी शिंदे प्रताप चिखलीकरचा नातेवाईक आहे. कोणी कोणाची तक्रार करावी, जसं आमच्या आता उत्तमराव पाटील म्हणले त्यांनी खरं तर त्यांच्या चळवळीतल्या अनुभवाचे बोल आपल्या पुढे मांडले. त्यांनी सांगितलं कोणाची तक्रार करावी. मुलगा उघड्यावर लग्न करायलाय म्हणून बापाकडे तक्रार घेऊन गेलं तर बाप गच्चीवरून लग्न करायला असं त्यांनी सांगितलं. तशी अवस्था आमची. इथं बदमाशा चालल्या, भ्रष्टाचार चालू आहे, लुटणं चालू आहे गोरगरिबाच्या नावाने. त्याची तक्रार करायची कोणाकडे? तक्रार करायची, त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा कोणी? आमदारांनी. आमदार त्यांचाच आहे, तिथून वर जाल खासदार त्यांचाच आहे.
आणि मग ही जी घराणेशाही आहे ही संपवल्याशिवाय गोरगरीब बहुजन ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक लोकांना न्याय मिळू शकत नाही हे वास्तव सत्य आहे. आणि कलमरसाठी अनेक कामांच्या बद्दल मला उल्लेख करता येईल. मी काय आज एक नाही कलमरला मी उल्लेख केला. 2009ला मी विधानसभा लढवली तेव्हापासून गेली 15 वर्ष मी या लोहा कंधार मध्येच काम करतो आहे. 15 वर्ष काम करतो आहे. आणि या 15 वर्षात मी अनेक वेळेला आलो, अनेक प्रसंग मी बघितले. आपल्या गावाचं ग्रामदैवत संत अग्रंबुवा महाराज आहेत. कोणता विकास झाला? अरे एवढं जाज्वल्य देवस्थान आमच्या गावामध्ये आहे, त्याला नव्या रुपयाचा सुद्धा शासकीय निधी मिळत नाही. तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली इथं काहीच दिलं जात नाही. मग दिलं कोणाला? गावाची व्हॅन पळवली, पशुवैद्यकीय दवाखान्यात काही नाही, माणसाच्या दवाखान्यात काही नाही. इथून कलंबरून उस्माननगरला जायला रस्ता नाही, पूल नाही. इथून तुमच्या मोकलेवाडीला जाता येत नाही. गावात पिण्याचं पाणी नाही. डीपी जळाली तर महिना मिळत नाही. आणि मिळालं काय आम्हाला? 75 वर्ष आम्ही ज्या घरंदाज लोकांना निवडून दिलं त्यांनी आम्हाला दिलं काय? आणि जर दिलं नसेल बांधवांना आता आपल्याला एकजुटीनं सगळ्या गोरगरीब दीनदलित आदिवासी अल्पसंख्याक शेतकरी कष्टकरी बहुजन ओबीसी जातीपातीच्या वर उठून तुम्हाला आम्हाला एकजुटीनं आमचा विकास आम्हीच करणार आहोत या भावनेतून या भूमिकेतून एकजुटीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये उतरावं लागणार. आणि मी आपल्याला विश्वास देतो. इथे उल्लेख झाला की मनोहर धोंडे हा कोणीही पदावर नाही, तरी विश्वासाला कंधारचे व्यापारी मनोहर धोंडेकडे येतात. हैदरभाई कंधारचे व्यापारीच येत नाही. मी कधी कुठली गोष्ट बोलत नाही आणि बोललो तर सरकार कोणाचंही असो केल्याशिवाय राहत नाही. हा 40 वर्षाचा इतिहास. आणि फक्त कंधारचे व्यापारी आले एवढेच नाही. इथं आमचे संजय अकोले तुमच्या गावचे विचारा त्यांना. समग्र शिक्षा अभियान ते कर्मचारी आहे आणि यांचे महाराष्ट्रामध्ये फक्त 6,000 कर्मचारी आहेत. गेली 25 वर्ष ते तुटपुंजा मानधनावर काम करतायत. तुम्ही फक्त कंधारचे व्यापारी किंवा लोहा कंधार मधला नागरिकाला मी समजू शकतो, पण मनोहर धोंडे कोणी पदावर असताना सगळीकडे फिरून कुठंच काही होत नाही बघितल्याच्या नंतर सगळे रस्ते बंद झाल्यानंतरच मनोहर धोंडेकडे येतात. तसं समग्र शिक्षा अभियानचे कर्मचारी 6,000 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा विषय घेऊन त्यांच्या संघटनेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी माझ्याकडे आले आणि मी त्यांना विचारलं माझ्यावर कसं काय विश्वास होता, मी कोण आहे? तेव्हा मला त्यांनी सांगितलं हे तुम्हीच करू शकता. आणि मित्र मी त्यांना शब्द दिला, त्यांना विचारा मुख्यमंत्री शिक्षण मंत्री सगळे अधिकारी मुंबईच्या सह्याद्री विश्रामगृहावर एकत्र बसून त्यांची बैठक घ्यायला लावली आणि 6,000 पैकी पहिला टप्पा 3,000 महाराष्ट्रातले कर्मचारी कालच सेवेमध्ये कायम झाले. कालच कॅबिनेटची बैठक होती. 3,000 कर्मचारी नोकरीमध्ये कायम करून दिले. राहिलेल्या 3,000 लोकांचं काम चालू आहे. ते बघितलं आमचे शिवराज पाटील पवार पारडीचे. आपल्याकडे पूर्वी प्रौढ शिक्षण नावाचं एक शिक्षण दिलं जात होतं. आपल्या खेड्याच्या भाषेत डंगरी शाळा म्हणत होते. ज्यांना शिक्षण येत नाही त्यांना शिकवायचं. आणि अशा प्रकारचं काम करणारे महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यामध्ये जवळपास 14,500 कर्मचारी काम करतायत. ती कर्मचारी माझ्याकडे काल येऊन गेले. अकोले सर तुम्ही मी कलाकार आहे. ते म्हणाले तुम्ही त्यांचं केलं आमचं मी करा. 14,500 कर्मचाऱ्यांचा विषय घेऊन ते माझ्याकडे आले. मी कोणाही पदावर नाही, तरी मित्र हो मला विश्वास आहे
नियत, नीतिमत्ता आणि निष्ठा जर असेल तर तुम्ही कुठल्या पदावर असण्याची गरज नाही, काम तुमच्याला होऊ शकतंय. इतर नियत चांगली नाही, कुठंच निष्ठा नाही, कोणा पक्षावर नाही, कोणा झेंड्यावर नाही, कोणा चिन्हावर नाही, स्वतःच्या बापावर बी नाही. नियत चांगली नाही, निष्ठा नाही, नीतिमत्ता नाही, त्यामुळं काम करायची दानत असू शकत नाही. मित्रांनो, कलंबर परिसराच्या विकासावर बोलताना कलंबर कारखान्याचा विषय निघाला. त्याची अवस्था काय आहे ते आपल्या पुढे अनेक वक्त्यांनी मांडलं. आज तुमच्या पुढे कलंबरचा शेतकरी हा उघडा नांगरा झालाय. या ठिकाणी एकेकाळी वैभव होत. गतवैभव जर तुम्हाला मिळवायचा असेल तर बांधवांना माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. 75 वर्ष तुम्ही अनेकाला मत देऊन निवडून दिलं तरी काय दिलं हे तुमच्या समोर आहे. आता फक्त सगळे बहुजन, सगळे गोरगरीब कष्टकरी, सर्वसामान्य माणसं आपली एकजूट करा आणि तुमच्यातला असलेला चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एकदा फक्त मनोहर धोंडेला संधी द्या. कलंबरचं गतवैभव 5 वर्षामध्ये निर्माण करण्याची जबाबदारी मनोहर धोंडे घ्यायला तयार आहे. मला माहिती आहे करता येतं. मी आता उल्लेख केला, काम करताना कोणाच्या मैत्रीला जाणं, लग्नाला जाणं म्हणजे आमदाराचं काम नाही. 5 वर्षाचा आराखडा असला पाहिजे. मी अनेक ठिकाणी सांगितलंय. 2009ला मी विधानसभा लढवली आणि त्याच्यानंतर गुरुता गद्दी आपल्याकडे झाली होती. मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि म्हणून विषय आला नांदेडचा गुरुद्वारा आणि बिदरचा गुरुद्वारा रेल्वेने जोडा. देशाच्या पंतप्रधानांनी त्याला मान्यता दिली आणि मग मागणी सुरू झाली. नांदेडचे खासदार त्यावेळेस भास्करराव पाटील खबजावकर होते. रेल्वेचं काम करायचे कैलासवासी सुधाकरराव डोईफोडे, त्या दोघांनीही मागणी केली होती. नांदेडहून बिदरला जाणारी रेल्वे ही नांदेड, नायगाव, नरसी, देगलूर मार्गे द्या. आणि त्याच वेळेला मनोहर धोंडेंनी मागणी केली होती नांदेडहून बिदरला जाणारी रेल्वे नांदेड, सोनखेड, लोहा, माळेगाव, अहमदपूर, चाकूर मार्गे लातूर रोडला जोडा. मी मागणी केली. त्यावेळेस मी शिवसेनेच्या वतीने लोहाला मोर्चा काढला. तेव्हा मला काही पत्रकार मित्र म्हणत होते, धोंडे सर खासदार आहेत, त्यांची दिल्लीत सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, ते मागणी करतायत नरशिवून द्या आणि तुम्ही कोणीच नाही, तुम्ही मागणी करतात की रेल्वे लोह्यावरून द्या. मित्र, मी त्याही वेळेला भाषणात सांगितलं होतं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेने कायद्याने चालणारं राज्य आहे. सत्तेत कोणी असो कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतंय. कायदा मोडून कोणालाही काम करता येत नाही आणि कायदा मनोहर धोंडेला माहिती आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी 4 डिग्र्या घेतल्या आणि म्हणून मला कायदा माहिती आहे. नवीन रेल्वे ट्रॅक मंजूर करायचा असेल तर त्यासाठी काय लागतंय कायद्याच्या चौकटीतलं माहिती मनोहर धोंडेला आहे आणि म्हणून मी ही मागणी केली. मला माहिती आहे जर सत्तेचा माज कोणाला आला आणि सत्तेचा गैरवापर करून जर कोणी लोहा मार्गे रेल्वे न नेता नरसी मार्गे नेत असेल तर मनोहर धोंडे ज्ञानवाची मेघ मारल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वक्तव्य 2010च आहे. आणि मित्र, असं मी वक्तव्य केलं आणि मी स्वतः सगळी माहिती जमा केली. नांदेडहून सोनखेड लोहा मार्गे जाणारी रेल्वे आणि देगलूर मार्गे जाणारी रेल्वे दोन्हीच्या अंतरामध्ये किती तफावत आहे. तिकडून काळ्या जमिनी आहेत, तिकडून माळरान आहे. तिकडून काळ्या जमिनी सरकारला विकत घ्यायला लागतील, इकडे माळरानचे गायरानं सरकारचे आहेत. तिकडून मोठ्या नद्या आहेत, पुलं जास्त बांधावे लागतील. तिकडून नद्या नसल्यामुळे पुलं बांधायचा खर्च लागणार नाही. तिकडून गावं कमी आहेत, लोकसंख्या कमी आहे, प्रवासी कमी आहेत. तर इकडून गावं जास्त आहेत, तीर्थक्षेत्र जास्त आहेत, प्रवासी जास्त आहेत. मग नफ्यात चालणारी रेल्वे ही लोहा आणि सोनखेड मार्गे जाऊ शकते.
आणि मित्र मनोहर धोंडेने ही माहिती जमा केली आणि मी स्वतः औरंगाबाद हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिका दाखल करून मी दिल्लीला गेलो. रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला भेटून माहिती दिली. दोन्ही गोष्टी समोर ठेवल्या. दिल्लीच्या रेल्वे बोर्डाच्या प्रमुखाला हे मान्य करावं लागलं की आप जो बोल रहे हो सही है वही हमें करना पडेगा. अरे मित्र औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये मनोहर धोंडेंनी माझ्या नावाने जनहित याचिका दाखल केली. त्यावेळेसच्या हायकोर्टाने मला 1 लाख रुपयाचा, ज्याला आपण अनामत रक्कम म्हणतो, डिपॉझिट करायला आदेश दिले. मी 1 लाख रुपये औरंगाबाद हायकोर्टात भरले, याचिका चालवली आणि ती याचिका चालवताना रेल्वे बोर्डाचं उत्तर माझं जे म्हणणं आहे त्याच्या बाजूने आलं आणि हायकोर्टाचा निकाल माझ्या बाजूने आला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्च महिन्यामध्ये रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळेसच्या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी, आणि त्या ममता बॅनर्जीने देशामध्ये जे नवीन 111 रेल्वे ट्रॅक मंजूर केले त्याच्यामध्ये 1 नंबरला नांदेड सोनखेड लोहा मार्गे लातूर रोड रेल्वे मंजूर झाली. आजही आपल्या समोर 2011 नांदेड सोनखेड लोहा मार्गे जाणारी रेल्वे मनोहर धोंडेच्या याचिकेमुळे मंजूर झाली. त्याच्यानंतर 2012च्या अर्थसंकल्पात मी सर्वे करायला लावला. तुमच्या सोनखेड आणि मडकीच्या मधून रेल्वे ट्रॅक जाणार होता. आणि जर कदाचित रेल्वे ट्रॅक इथून झाल्याच्या नंतर आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळत नाही. पोट भरायला आमचे हजारो तरुण आज मुंबईला, पुण्याला, औरंगाबादला जात आहेत. त्यांच्या हाताला काम मिळत नाही. जर रेल्वे इथून गेली, जी रेल्वे मनोहर धोंडेने मंजूर केली, पहिला सर्वे झाला, 2013ला दुसरा सर्वे झाला, ज्याला गटवाई सर्वे म्हणतात. गटवाई म्हणजे शेतीच्या ज्या गटामधून रेल्वे पटरी जाणार आहे त्या गटाचा सर्वे झाला. आणि 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुका आल्या. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मनोहर धोंडेंनी 2009ला विधानसभा शिवसेनेकडून लढवली आणि 2014ला कैलासवासी बाळासाहेब ठाकरे गेले, कैलासवासी गोपीनाथराव मुंडे गेले आणि गटोरे घेऊन मातोश्रीवर गेलेला हा काळ पेंड्या यांनी 2014च्या निवडणुकीच्या 1 महिन्या अगोदर मातोश्रीवर गटोरे देऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेची उमेदवारी घेतली, निवडून आला. सामान्य शिवसैनिकांनी काम केलं. मित्र मी उल्लेख करतो यासाठी की मनोहर धोंडे कोणीही नसताना नांदेडहून सोनखेड लोहा मार्गे माळेगाव अहमदपूर चाकूर मार्गे लातूर रोडला जोडण्याची 96 किलोमीटरची रेल्वे लाईन ही मनोहर धोंडेमुळे मंजूर झाली. आजही औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जा, 2010च्या याचिका जनहित याचिका बघा, तुम्हाला उघड्यापणाने बघायला मिळेल. काही अपूर्ण याच्यामध्ये. आणि जेव्हा 2014ला हा प्रताप चिखलीकर शिवसेनेत आला, निवडून आला, की यांनी काही गाणं लावले, रेल्वेनी मंजूर केली आणि लवकरच रेल्वे चालला. कधी म्हणलं हे 2014ला. आता मला वाटलं मोठे मोठे माणसं म्हणाले तर मी रेल्वे चालू करतो म्हणून मी विषय सोडून दिला. बांधवांनो, मनोहर धोंडेंनी 2014ला विषय सोडला. आज 2024 चालू आहे. 10 वर्ष झाले. 10 वर्षामध्ये गौरव सुद्धा रेल्वेचा विषय पुढे सरकला नाही. आणि म्हणून मनोहर धोंडेचा लोहा कंधारच्या मतदार राजाला शब्द आहे की तुम्ही एकदा मनोहर धोंडेला आशीर्वाद देऊन बघा. माझी 5 वर्षाची टर्म संपण्याच्या आत सोनखेडवरून रेल्वे नेण्याची जबाबदारी मनोहर धोंडेची असेल. आणि जर रेल्वे इथून गेली बाबांनो, खरमुरे विकण्यापासून, चहा विकण्यापासून, पाण्याच्या बॉटल विकण्यापासून अनेक व्यवसाय निर्माण होतील.
दक्षिण भारत आणि उत्तर भारत जोडला जाईल. या रेल्वे लाईनमुळे दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी यात्रा म्हणून त्याची ओळख आहे माळेगावची यात्रा. तुळजापूर, पंढरपूर, महालक्ष्मी ही जी पवित्र तीर्थक्षेत्र आहेत ती जोडली जातील. इथून पंढरपूरला जायला तुम्हाला 20-25 रुपयामध्ये जाता येईल. सगळ्या सुविधा होतील, देश जोडला जाईल आणि त्यातून दळणवळणाची साधनं वाढल्यामुळं बाजारपेठा वाढतील, व्यापार वाढेल. आमचा कंधारचा व्यापारी कंगाल केला ह्या लोकांना. होते नव्हते ते दुकानं यांच्या राजकीय स्वार्थापोटी पाडले. 2012 मध्ये दुकानं पाडले. आज 24 चालू आहे, 12 वर्ष संपले. अनेक आमचे कंधारचे व्यापारी बिचारे त्यांच्या हातावर पोट होतं ते स्थलांतरित झाले. त्यातले काही मयत झाले, काही ना दुसरे धंदे बघावे लागले. ही हालत बघायला अवस्था त्यांच्या राजकारणासाठी कंधार शहराची यांनी केली. राजमार्गाचा उल्लेख या ठिकाणी झाला. राष्ट्रीय महामार्ग बघा, राष्ट्रीय महामार्ग प्रताप चिखलीकरांनी आणले. लाज वाटली पाहिजे. प्रताप चिखलीकरला माझं खुलं चॅलेंज आहे. तुझं काम काय होतं? जिथं आम्हाला वारी जाण्याला रस्ते द्यायचे ते काम होतं तुझं. जे नितीन गडकरींनी रस्ते केले ते मी केले म्हणून सांगावे. आणि म्हणून ह्या अवलादी अशा आहेत, कोणाचंही गळ पण अंगणात खेळ. लेकरू दुसऱ्याचं मांडीवर घेऊन हे खेळवाले. रस्ता केला नितीन गडकरींनी आणि हा बोललाच सांगायला मी केला. एवढे किलोमीटरचे रस्ते केले. अरे बाबा, तुला 10 वर्ष लोहा कंधारने आमदार केलं होतं. माझा प्रश्न आहे, का मोकलेवाडीला रस्ता नाही? का कळंबरच्या फाट्यापासून इथपर्यंत रस्ता नाही? का कळंबर ते उस्माननगर रस्ता जोडला नाही? या सर्कलच्या गावाची हा रस्ता आहे. या तालुक्यातल्या वाडी तांड्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. वाईट अवस्था आहे. अनेक तांड्यावर आजही जाता येत नाही. 75 वर्ष झाले. 75 वर्षानंतर सुद्धा आजही आम्हाला रस्ता द्या म्हणून मतदान मागावं लागतंय. अनेक तांडे जिथं माणसाला सुद्धा जाता येत नाही. उल्लेख केला फुलवरच्या सभेमध्ये. महादेव तांडा आहे, कंधारून मुखेडला जाणारा राजमार्ग आहे. तिथून 1.5 किलोमीटरवर महादेव तांडा आहे. मोटरसायकल सुद्धा जात नाही. जा तुम्ही लोहावरून अहमदपूर जाणारा रस्ता पोलीसवाडीच्या वर गेल्याच्या नंतर घाट संपल्यानंतर डाव्या बाजूला रामाची वाडी आहे. रामाच्या वाडीला 1 किलोमीटर हायवे पासून मोटरसायकलवर सुद्धा जाता येत नाही. का? वाडी तांड्यावर भंजारी होते म्हणून आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती बांधवलं, ह्या लबाड लांडग्यांपासून सावध राहा. रात्रीच्या आमच्या शिराढोणच्या सभेमध्ये बारूचा एक आमचा शेतकरी गंगाधरराव उठले, त्यांनी भाषण केलं. म्हणजे मला भाषण पहिल्यांदा करायचंय. लोकांमधून उठून भाषण केलं. 4च वाक्य बोलले आणि त्यांनी वाक्य वापरलं, या लोहा कंधार मध्ये लांडगे बांडगे जास्त झाले. ही भावना लोकांची आहे. आणि म्हणून बांधवांनो, ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांचा इतिहास जरा तपासा. इथे उल्लेख झाला 75 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2 आमदारांचा उल्लेख झाला. ईश्वरराव भोसीकर आणि गुरुनाथराव कुर्डे. या 2 आमदारांचे 10 वर्ष जर वजा केले तर लोहा कंधारमध्ये 65 वर्ष, 1-2 वर्ष नाही, 1-2 टर्म नाही, 65 वर्ष म्हणजे 7 आमदार पोटनिवडणुका झाल्या असतील तर आमची वाढली असतील. 65 वर्ष आमदार लोहा कंधारचा 4च घरामध्ये आहे. कोणी असं म्हणत असेल मराठ्याचा आमदार पाहिजे. मी काही जातीपातीवरती राजकारण करत नाही. सगळ्या समाजाला सोबत घेऊन काम करता आलं पाहिजे. असं कोणाला म्हणायचं असेल की 65 वर्ष मराठ्यांचा आमदार आहे, मी मराठ्यांना विचारणार आहे, तुम्हाला काय दिलं सांगा? कळंबरमध्ये कोणी मराठ्याचा नव्हता जिल्हा परिषद लढवायला. वडेपुरीमध्ये कोणी नव्हता मराठ्याचा निवडणूक लढवायला. शिराढोणमध्ये कोणी नव्हता मराठ्याचा निवडणूक लढवायला.
काय आणायची पोरी दाखवतात, कार्यकर्ता काय दिसत नाही आणि म्हणून फक्त निवडणूक आली की जात दिसते. खरे काय ते धोंडे वाहण्याचे आमच्या सोबतच्या काही कार्यकर्त्याला म्हणतात हे बांधे त्या काय वाहण्याच्या नादाला लागला. आणि म्हणून एक वाक्य आता कोणतरी वापरलं की जे जातीचं राजकारण करतात उत्तमराव पाटील म्हणले ते नामर्द असतात, छंद असतात असा उल्लेख केला तुम्ही. आणि खरं अरे बांधवाला मराठाला काय दिला? शेतकऱ्याला जात आहे का? आमचे उत्तमराव पाटील शेतकरी चळवळीत काम केलेले आहे. शेतकऱ्याला जात आहे का? सगळ्या जाती धर्माचे लोक शेतीमध्ये काम करतात, शेतकरी आहेत. मी आपल्याला विचारणार आहे, लोहा कंधार मध्ये मागच्या 3 वर्षामध्ये पीक विमा तुम्हाला मिळाला का मिळाला नाही? नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. त्या 16 तालुक्यापैकी 14 तालुक्यामध्ये पीक विमा मिळाला, फक्त लोहा कंधार मध्ये मिळाला. कुठे गेला तुमचा पीक विमा शेतकऱ्याचा? तुमचा पीक विमा काय जात बघून दिला होता काय? छत्रपतीचं नातं दोन मताची भीक मागणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही अनेक वेळा मतदान करून निवडून दिलं. मराठ्याचे शेतकरी नव्हते का? आणि मराठ्याच्या शेतकऱ्याला पीक विमा दिला काय? बांधवाने निवडून येईपर्यंत त्यांना जात पाहिजे, पण निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्याचा पीक विमा मागच्या 3 वर्षाचा तुम्ही निवडून दिलेला आमदार आणि पीक विमा कंपनीनं वाटून खाल्ला, शेतकऱ्याच्या पदरात पडला आहे. मी आपल्याला विचारणार आहे, कशासाठी आम्ही कोणाला निवडून दिलं? ज्याला तुम्ही निवडून दिलं त्याला काय निवडून दिलं? हो, कलेक्टर आहे, नाही काम करणार आहे, तोंड सुद्धा त्याचं बघितलं नाही. 15 दिवसामध्ये श्याम शिंदेला आमदार केलं. किती लोकांनी श्याम शिंदेला बघितलं होतं? हात वर करा. निवडणुकीच्या अगोदर श्याम शिंदेला किती लोकांनी बघितलं होतं सांगा? त्याचं थोडं न बघता 15 दिवसामध्ये आम्ही आमदार केलं. आणि मनोज धोंडे 15 वर्ष लोहा कंधार मध्ये आणि 40 वर्ष शिवसेनेमध्ये निष्ठेनं काम करतोय, तरी विचारतात वाण्याचं मतदान कसं करा? आमचंच पाहिजे. लाज वाटली पाहिजे जातीवर बोलण्यासाठी. लोकशाही आहे, कोणाच्या बापाचं राज्य नाही. कोणीही राजसत्तेचा कमरपट्टा बांधून जन्माला आलेले नाही. ही बाबासाहेबांची लोकशाही आहे. बाबासाहेबांच्या घटनेची किमया आहे की जिथं त्यांना सुद्धा एकच मत देता येते आणि तुम्हाला सुद्धा एकच मत देता येत आहे. हे काय होता की राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा, पण बाबासाहेबांच्या घटनेची किमया आहे की आज राणीच्या पोटातून राजा जन्माला येत नाही, तर मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो. आणि मग तुमच्या मताची किंमत ओळखा. 75 वर्ष त्यांना निवडून गेलं, मी त्याचा उल्लेख केला. 65 वर्ष आमदारकी फक्त 4च घरात आली आणि ती 4 घरे मी सगळीकडे सांगतो, आपल्याला सांगून टाकतो. या तालुक्यामध्ये 65 वर्ष आमदार हा 4च घरातला झाला. एक चव्हाण, दुसरं धोंडगे, तिसरं चिखलीकर आणि 4थं शिंदे. या 4च घरामध्ये आमदारकी आहे. आणि बांधवांना ह्या 4 घराची मजेशीर नाते होते आहे. चिखलीकर आणि शिंदे दाजी भाऊजी आहे, बहीण भाऊ आहे. आणि चव्हाण आणि धोंडगे हे सासरे जावाई आहेत. आणि म्हणून सासरे जावाई आणि दाजी भाऊजी किंवा बहीण भाऊ त्या घराणेशाहीचे जोखडे तोडून बहुजनाला न्याय द्यायचा असेल, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, दिनदलिताला, अल्पसंख्याकाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल, विकास मिळवून द्यायचा असेल, तर उठा, एकदा स्वाभिमानाने जागे होऊन एकजूट करा आणि तुमच्या मताची किंमत ओळखून या घराणेशाहीला बहुजनाच्या एकजुटीतून या लोहा कंधारच्या मातीत गाडा, तरच तुमचा आमचा विकास होईल. नाही तर विकास होऊ शकत नाही.
मनोहर धोंडे आल्यावर काय करणार आहे? विकासाच्या अनेक संकल्पना मी महाराष्ट्रभर फिरतो, देशभर फिरतो. मी कोणीच नाहीये मला माहिती आहे, पण 40 वर्ष मी चळवळीमध्ये काम करतोय, 1-2 वर्ष नाही. माझं काय गुन्हा आहे? मी काय पाप केलं? मी कोणातरी एका वाण्याच्या घरात जन्मलो, हे माझा गुन्हा आहे का? 40 वर्ष निष्ठेनं शिवसेनेमध्ये काम केलं, निष्ठेनं. 1987 ला कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी मला मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचं प्रमुख केलं. 1987 ते कालपर्यंत 2 महिने अगोदरपर्यंत 40 वर्ष, 39 वर्ष मनोहर धोंडेंनी निष्ठा बदलली नाही, पक्ष बदलला नाही, झेंडा बदलला नाही, निष्ठेनं शिवसेनेत काम केलं. पण मनोहर धोंडे चालत नाही. मला पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली होती आणि त्याच्यानंतर माझा मतदारसंघ बीजेपीला सुटला, म्हणून कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आणि कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांनी माझ्यातले काही गुण बघितले, हेरले आणि मला बोलून घेऊन सांगितलं होतं की तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. तुझा मतदारसंघ बीजेपीला सुटला, 8 जिल्ह्याचा मतदारसंघ होता आणि तुझं गाव लोहा तालुक्यात आहे. लोहा तालुक्यात 2009च्या निवडणुकीमध्ये सर्वे झाला होता. सर्वे मध्ये शिवसेनेला कोणीही उमेदवार दिला तर तो 3 नंबरला जाणार होता, हे बाळासाहेबांनी मला सांगितलं. आणि मला सांगण्यात आलं की तुझं गाव लोह्यामध्ये आहे, 3 नंबरला आपला पक्ष आहे, कोणालाही दिलं तर निवडून येणार नाही, त्यामुळे तू औरंगाबादहून लोह्याला जा, 2009ची उमेदवारी देतो, जा, लढ, पड, 5 वर्ष काम कर आणि 2014ला तू आमदार हो. बांधवानो, मनोहर धोंडेची कदर, निष्ठेची किंमत, कामाची किंमत ही कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आणि कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांनी केली आणि 2009ला त्या लोहा मतदारसंघाची उमेदवारी बाळासाहेबांनी मनोहर धोंडेला दिली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा 10 वर्ष आमदार, 20 वर्ष जिल्हा प्रमुख या पदावर राहिलेला रोहिदास चव्हाण सगळ्या बहुजन लोकांची मतं घेऊन निवडून यायचा. पण जेव्हा 2009ला निष्ठेच्या आधारावर, कर्तृत्वाच्या आधारावर बाळासाहेब ठाकरेने 10 वर्षाचा आमदार आणि 20 वर्षाचा जिल्हा प्रमुख असलेला रोहिदास चव्हाण सोडून मनोहर धोंडेला शिवसेनेची उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर ह्याच रोहिदास चव्हाणच्या बगलबच्च्यांनी लोह्यामध्ये भागव्या दस्त्या जाळल्या होत्या. कुठे यांची निष्ठा? यांची निष्ठा पक्षावर आहे का? भले मी निवडणूक लढलो, पडलो, पण निवडणूक पडल्याच्या नंतर, हरल्याच्या नंतर सुद्धा मनोहर धोंडे मैदान सोडून पळाला नाही. त्यांना वाटलं होतं हे पडलं की जाते औरंगाबादला. त्यांना अंदाज नव्हता की शनी महाराजांचा धोंडा उरावर बसला तर उठत नाही. 15 वर्ष 2009 पासून आजपर्यंत लोह्याला छत्रपती शिवाजी चौकात आणि कंधारला बस स्टँडच्या पुढे मनोहर धोंडेचं संपर्क कार्यालय आहे. मनोहर धोंडेला जनतेने मतं दिली नाही तरी 15 वर्ष माझं संपर्क कार्यालय आहे. सांगा, 10 वर्ष, 5 वर्ष किंवा अनेक वर्ष जे इथं आमदार राहिले त्यांचे संपर्क कार्यालय आहेत का? जो कोणी गोरगरीब शेतकरी आयडागडला संपर्क कार्यालयात माझ्याकडे आला असेल त्या प्रत्येकाचं बांधवांनी मी काम करून दिलंय. काम घेऊन आलेल्या माणसाची मी जात विचारली नाही, पक्ष विचारला नाही, नेता विचारला नाही. कोणी असेल, कुठलंही काम सांगितलं असेल, लोहा आणि कंधार मधलंच किंवा नांदेड मधलंच नाही, महाराष्ट्रातलंच नाही, मला अनेक जण बाहेर राज्यातून सुद्धा काम सांगतात. कारण आमच्या आमदारांनी एवढं इथं उपकार करून ठेवले की आमचे अनेक लोक वर्षातले 6 महिने ऊस तोडायला कर्नाटकात जातात, कोणी तेलंगणात जातात, कोणी पश्चिम महाराष्ट्रात जातात.
आमचे अनेक कुटुंब तरुण पोरं हातावर पोट घेऊन पोट भरण्यासाठी म्हणून औरंगाबादला जातात, पुण्याला जातात, मुंबईला जातात आणि त्यांना जेव्हा तिथं अडचण येते, मित्र अडचण कर्नाटकातली हो का ओरिसातली हो का तेलंगणातली हो का दिल्लीतली हो, पहिला फोन कोण्या प्रताप चिखलीकरला श्याम शिंदेला जात नाही, रात्री 2-2 वाजता मनोहर धोंडेला विश्वासाने फोन. अनेक उदाहरण देत आपल्याला. मी कालच्या एका सभेत सांगितलं होतं, आमचाच या ठिकाणचा लोह्यातला एक वंजारी समाजाचा केंद्र नावाचा तरुण मित्रांसोबत ओरिसामध्ये फिरायला गेला. ओरिसामध्ये हिमालयाच्या पायथ्याला आणि रात्री प्रवास करताना जेवण करून त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली. त्याच्यासोबत 2 शिखाचे मित्र होते. ओरिसामधली पेट्रोलिंगची पोलीसची गाडी आली आणि त्या गाडीला अटकलं. ते म्हणाले तुम्ही वाटमारी करायला थांबले. त्यांची गाडीची तपासणी केली. त्या तपासणीमध्ये 2 तलवारी निघाल्या, कारण शिखाचे होते. आणि त्या 14 पोलिसांनी उचललं आणि रोड रॉबरी म्हणजे रस्त्यावर लुटमार करण्याचा गुन्हा दाखल करून ओरिसामध्ये जेलमध्ये टाकलं. विचारा जाऊन, मी पूर्ण नाव सांगू शकत नाही, केंद्रे नाव आहे. मित्र, त्या ठिकाणी जेव्हा ही घटना घडली तेव्हा ओरिसामधून त्या आमच्या बहुजन बांधवाला कोणता प्रताप चिखलीकर दिसला नाही. त्या आमच्या बहुजन बांधवाला कलेक्टर राहिलेला श्याम शिंदे दिसला नाही. त्याला मनोहर धोंडे आठवला. आणि विचारा, मनोहर धोंडेकडे जेव्हा ते काम घेऊन आला तेव्हा ओरिसामध्ये वकील आपला, तिथं डीसीपी माझा मित्र आहे, कट्टी नावाचा डीसीपी, मी त्यांना फोन केला. तिथला भाजपचा माजी आमदार माझा मित्र आहे, मी त्यांना फोन केला. वकील बिना पैशाचा लावून चौघाची जमानत करून ते 2 दिवसापूर्वी इकडे आलेले. विचारा जाऊन त्यांना. असे मी शेकडो उदाहरण. मत्ता धानोरा, देशमुख धानोऱ्याचा एक धनगर समाजाचा मुलगा मंदिराच्या कामाला बेंगलोरच्या पुढे होता. मंदिराचं काम करताना रूमवर स्वयंपाक करायचे आणि संध्याकाळी स्वयंपाक करताना गॅस सिलेंडर फुटलं आणि तो आमचा तरुण पोरगा जळून मरण पावला. विचारा, देशमुख धानोऱ्यामध्ये जाऊन पहिला फोन झालेला आला. बेंगलोर पासून ते प्रेत वेळेच्या आत मत्ता धानोऱ्यात पोहोचून त्या पालकांना आधार देण्याचं काम मनोहर धोंडेने केलं. असे अनेक उदाहरण आहे. आमचा महाकोळीचा सुद्धा एक वंजारी समाजाचाच केंद्र, नाव घेत नाही, आडनाव सांगावं. अशाच पद्धतीनं मंदिराचं काम करताना हिमाचल प्रदेशामध्ये मंदिराचं शिखर बांधताना गजावी ताराला लागली आणि शाट लागून मरण पावला. मित्र, मरण पावल्याच्या नंतर त्याला प्रताप चिखलीकर दिसला नाही किंवा त्याला कोणत्या कलेक्टर राहिलेला श्याम शिंदे दिसला नाही. पहिला फोन मनोहर धोंडेला आला. विचारा जाऊन, त्याही प्रेताचं पोस्टमॉर्टम करून अँब्युलन्स करून 24 तासाच्या आत हिमाचल प्रदेशातील माळाकोळीमध्ये प्रेत आणलं काही. विचारा. आणि काम सांगा, कुठलंही काम सांगा. मनोहर धोंडे कोणाही पदावर नाही तरी मानवानं तुम्ही काम सांगा, काम नाही केलं तर कानाला खडा लावा. जर मनोहर धोंडे काहीच नसताना काम करू शकत असेल तर 75 वर्ष तुम्ही अनेकांना मत दिली, सगळ्यांना बघितलंय. वाया गेलं मत म्हणून एकदा मनोहर धोंडेला देऊन बघा. जर तुमचं काम नाही केलं, विकास नाही केला तर पुन्हा तुमच्या दारात मत मागायला येणार नाही. विकास काय असतो? तुम्हाला मागे धरून जायचं का? कोणता आमदार धरून देतो का? सरकारी योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत, महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत. फक्त योजना लुटायचं खायचं काम चालू आहे. योजना आणल्या जातात. आमदार परवा बोलताना कंधारला बोलला की मी 2,500 कोटी रुपयाचा निधी हा बंधारे बांधायला आणला. शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे म्हणला. किती बंधारे बांधले? कोणाकडे आहे का माहिती बंधारा बांधायची? 2,500 कोटी आणल्याच्या छोट्याने गप्पा मारल्या. आणि जे नांदेडला आपटलं
त्या प्रताप चिखलीकर इकडे आता बोर्ड लावत नारळ फोडत फिरणार. कोण आहे सर बाबा तू? तुझ्या बापाचं राज्य आहे, ही लोकशाही आहे, बाबासाहेबांच्या कायद्याचं राज्य आहे. तू आज कोणाच पदावर नाही, तरी पाठीमागे पोलीसची गाडी, पुढे पोलीसची गाडी, हे दलाल खाकी वर्दीवाले सुद्धा वाय 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 करून गाड्या पळवाय. तुझ्या बापाचं राज्य आहे, कायदा आहे की नाही या राज्यामध्ये? प्रोटोकॉल आहे. जेव्हा खासदार होता तेव्हा मी काय म्हणलो नाही, पण गाड्याचा तापा द्यायचा, जे सर्वसामान्य लोकांचा आमचा टॅक्सचा पैसा सरकारच्या तिजोरीत जातो, त्या पैशावर तुम्हाला पगार मिळतो. भरल्यानो तुम्ही जनतेचे सेवक आहेत, प्रताप चिखलीकरच्या शेतावरचे सार्वजनिक नाही. कधीतरी कोणीतरी विचारलं पाहिजे का विचारू नये? आम्ही सत्तेचा माग चढणार. बांधव सत्तेचा माग उतरायचा असेल तर सेवा जनशक्ती नावाची टीम एकदा लावा आणि हवा काढा. एकदा हवा काढा. एकदा तुम्ही मनावर धोंडेला संधी द्या. ह्या गेंड्यांची दावण जर मी नाही बांधली तर माझं नाव बदला. मला माहिती आहे काय विकास कसा आणायचा. बांधवांनो, या ठिकाणी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. धरणाचा उल्लेख झाला. मी आपल्याला विचारणार आहे, कलंबरच्या शेतीला किती पाणी येतं? विजय शिवाजीराव सगळीकडून येण्या मारून गेले कालवे, कलंबर सोडले. निसलपुरीच्या धरणाचा कालवा आला, मोखलेवाडीहून शिरा ढोळला गेला. लिंबोटी धरणाचा कालवा आला, शेलगावून पोकर घुसीला गेला. कलंबर सोडलं का? अस्पृश्य आहे का कलंबर तुम्हाला? कलंबर मध्ये बहुजन समाज राहतो, शेतकरी कष्टकरी राहतो. 6000 मतदार या ठिकाणी आहे. तुम्हाला मत देऊन खुर्चीवर हे लोक बसवतात. त्यांना शेतीला पाणी का आलं नाही? अरे लोहा कंधारच्या जनतेच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये लिंबोटीचं धरण बांधलं गेलं, बारूचं धरण बांधलं गेलं, परंतु लिंबोटीचं किंवा बारूच्या धरणाचं पाणी हे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला मिळालं नाही. आमच्या गावगाड्यामध्ये, आमच्या गावात वाडी कांड्यात पिण्याचं पाणी मिळालं नाही. आमचं हक्काचं लिंबोटीचं पाणी यांनी उदगीरला विकलं, जळकोटला विकलं, अहमदपूरला विकलं, पालमला विकलं, गंगाखेडला विकलं, पण उशाला असलेल्या माळेगावला, माळापूरला पाणी नाही. का अन्याय झाला आमच्यावर? लिंबोटीला धरण आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात भोई समाज आहे. मानव भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे मासे धरणं. लिंबोटीच्या धरणामध्ये मासेमारी करण्याचा पहिला अधिकार हा लोहा कंधार मधल्या भोई समाजाचा आहे. असं असताना सुद्धा त्या धरणाची टेंडर, मासे पकडायच्या धरणातली कॉन्ट्रॅक्ट प्रताप चिखलीकरच्या आणि शिंदेच्या चमच्यांना दिली. करोडो रुपयाची लूट चालू आहे. बरं, कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर घेतलं, पाण्यात उतरून त्याला मासे धरताच येत नाही. तेवढं तरी मजुरीचं काम आमच्या भोई समाजाला द्यायला पाहिजे होतं, पण तेही दिलं जात नाही. बिहारचे त्या ठिकाणचे लेबर आणून लिंबोटीच्या धरणातले मासे धरणं चालू आहे. आमचा तालुक्यातला भोई समाज उपाशी आहे. का अन्याय केला जातो आमच्यावर? वर समाजाची तीच अवस्था आहे. आणि म्हणून बांधवांना असे अनेक विषय, मी अनेक विषय बोलू शकेन. आमच्या शेतीला पाणी नाही, गावाला प्यायला पाणी नाही, गावाला वाडी काढायला रस्ते नाही. मागच्या काही दिवसामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावामध्ये नवीन नळ योजनेचे काम झाले. माझं खुलं चॅलेंज आहे, या दोन्ही तालुक्यामध्ये एखादं गाव मला दाखवा इथं जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं आणि घरातल्या थुट्टीला पाणी आलं. एखादं उदाहरण द्या. ही चोर आहेत. त्या जलजीवन मिशनचे काम, गावातल्या नळ योजनेचे काम प्रताप चिखलीकरच्या श्याम शिंदेच्या चमच्यांना दिली गेली. आणि ह्या लोकांनी जे गावातले सिविकचे रस्ते होते मध्ये भागून खोदून पायपा करले, घरात नळ दिले,
टाकीच बांधली नाही, छोटी रिकामीच. काही ठिकाणी टाकी बांधली तर जिथून पाणी आणायचं त्याला पाईपलाईनच जोडली नाही आणि 100% बिलं घेऊन गेले. सरपंच आमचा त्यांना बोलू शकत नाही. काही सरपंचांना मला सांगितलं, आम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारलं, जा तुला कुठं जायचंय म्हणून सांगितलं. त्याला माहितीये जा कुठं जायचं. अरे गावातले लोक सरपंचाला विचारतात, काय दोष आहे त्या सरपंचाचा? काम करणारा टेंडर घेणारा प्रताप चिखलीकरचा आणि शिंदेचा चर्चा आहे, तो बिलं घेऊन उतरून जबरदस्त होतोय. आणि म्हणून चिखलीकर असेल का शिंदे असेल, बांधवणे हा दोन्ही तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये 1 किंवा 2 त्यांनी बोके पोचलेत. बोके लोण्याचे गोळे खायला जास्त नाहीत. गावागावामध्ये 1 किंवा 2 बोके पोचलेत आणि सगळं टेंडर ते आहे. त्या 2 बोक्यांच्या माध्यमातून गावाच्या गावावेटीला धरली जात आहेत. नळ योजनेचे कामा बोनस केले जात आहेत. रस्ते कागदावरच केल्याचं दाखवून पैसे उचलले जातात. शेतकऱ्याचा विमा परस्पर वाटून खाल्ला जातोय. मी आपल्याला विचारणार आहे, निराधार योजनेचे पैसे किती लोकांना आले? 60 वर्षाच्या म्हाताऱ्यांना पैसे होतात, काही त्याच्या बापाच्या घरून द्यायचं नाही. हे नवीन मंजुरी देण्यासाठी तालुक्यावरती आमदार हा त्या कमिटीचा अध्यक्ष आहे. त्याचं काम आहे की आपल्या तालुक्यातले 65 वर्षाचे वयोवृद्ध बांधव आहेत, निराधार आहेत, त्यांना मानधन सरकारी योजनेचं मंजूर करायचा अधिकार त्या तहसीलदाराने आमदाराला आहे. 5 वर्षामध्ये नवीन एखादा लाभार्थी आलाय का? येऊ शकत नाही. का? त्याला काय पडलं तुमच्या 1000-1500च्या मानधनातून? त्याची 1000 कोटीची मालमत्ता आहे मुंबईमध्ये. त्या श्याम शिंदेचे मुंबईच्या समुद्रात जहाजं चालतात, तिथूनच पैशाच्या नोटाचे गटोरे बांधायला त्याला वेळ नाही. तुमच्याकडे कधी बघा. आणि म्हणून यांना आमदारकी पाहिजे, गरीबाला न्याय देण्यासाठी नाही, शेतकऱ्याला विमा देण्यासाठी नाही, वाडी तांड्याला पाणी रस्ता देण्यासाठी नाही, गोरगरिबाला विकास देण्यासाठी यांना आमदारकी पाहिजे नाही. यांना आमदारकी पाहिजे यांनी जी हजारो कोटीची बेनामी मालमत्ता जमवली ती सुरक्षित ठेवण्यासाठी. आमदारकीचं वजन वापरायचं, गद्दारी बेईमानी करायची आणि मला ईडी लावू नको, भाजपला मतदान करतो म्हणायचं. यांना आमदारकी पाहिजे त्यांच्या बेनामी मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी. आणि म्हणून यांच्या बेनामी मालमत्ता सुरक्षित ठेवणे किंवा यांचे सकाळ ते संध्याकाळ नशेचे इंजेक्शन घेणारे लेकर बाळ पोचण्यासाठी कृपा करून आमदारकी देऊ नका. आमदारकी गरीबासाठी घ्या. जो तुमच्यातला वाटतो, तुमच्या व्यथा जाणू शकतो, तुम्हाला न्याय देऊ शकतो. चळवळीत काम करून 40 वर्ष आम्ही इथं राहिल्याच्या नंतर सुद्धा मनोहर धोंडे चालत नाही. कारण मनोहर धोंडे काही कोणा गडीवर किंवा माडीवर तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला मनोहर धोंडे त्यांना चालत नाही. शिवसेनेला सुद्धा चालला नाही. निष्ठेनं 40 वर्षांनी शिवसेना चालवली. 2009ला तिकीट दिलं, पण 14ला यायचं होतं. 14च्या निवडणुकीच्या अगोदर बाळासाहेब गेले, मुंडे साहेब गेले आणि 1 महिना अगोदर चिखलीकर आला आणि आमच्या कामावर आमदार झाला, निवडून आला आणि 1.5 वर्षात भाजपमध्ये गेला. आम्हाला वाटलं आता 14 गेली, 19ला संधी आहे. आम्ही काम करत राहिलो. मित्र 19ची विधानसभा आली, या तालुक्यातले हे 4ही घरं एकत्र बसले. 4ही घरं धोंडगे, चव्हाण, चिखलीकर, शिंदे. तुम्हाला शिंदे कुठे होता? पाठीमागून मलिदा पुरवणारा शिंदेच होता. 2014ला जेव्हा प्रताप चिखलीकरला शिवसेनेत घेऊन उमेदवारी दिली, त्याचा 10 कोटीचा सौदा मातोश्रीवर ह्या शिंदेने केला होता. आणि म्हणून 2014ला 1 महिना अगोदर आमदार झाला, 1.5 वर्षात भाजपमध्ये गेलं. आम्हाला वाटलं 19ला संधी आहे, काम करत राहिलो आम्ही. मित्र 2019ची विधानसभा येण्याच्या अगोदर हे 4ही घरं एकत्र बसले. कोणीही चालेल आपल्यापैकी, धोंडे नको. आणि मित्र हो, 2019च्या विधानसभेला 40 वर्ष निष्ठेला राहिलेला मनोहर धोंडे शिवसेनेला चालला नाही. मुक्तेश्वर धोंडगेला
शिवसेनेत घेतलं आणि 2019ला उमेदवारी दिली. मित्र, तरी आम्ही निष्ठा सोडली नाही. मुक्तेश्वर धोंडगेला मनोहर धोंडेंनी जाहीर पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंचा मला फोन आला आणि नेत्याच्या शब्दाला किंमत दिली आणि चहा न पिता विचारा मुक्तेश्वर धोंडगेला. आज तोंड घेऊन फिरतात मुक्तेश्वर धोंडगे तीच भरत्यास एकनाथ पवार सोबत. लाज वाटली पाहिजे. अरे मुक्तेश्वर धोंडगेला उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा मनोहर धोंडेंनी शब्दाला किंमत दिली, नेत्याच्या पक्षावर निष्ठा व्यक्त केली आणि मुक्तेश्वर धोंडगेला जाहीर पाठिंबा दिला. काय झालं? कशाला प्रीती एक झाले? काय झालं माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. 2019ला रात्रीतून एक झाले आणि 15 दिवसात प्रताप चिखलीकरचा दाजी आमदार झाला. मी आपल्याला विचारणार आहे, त्या प्रताप चिखलीकरच्या दाजीला मत देताना तुम्ही त्याचा पक्ष विचारला का? बघितलं का कोणता पक्ष होता? तरी का मत दिली? 2004ला जेव्हा प्रताप चिखलीकर या मतदारसंघात पहिल्यांदा आला तेव्हा प्रताप चिखलीकरला मत देऊन निवडून दिलं. तेव्हा प्रताप चिखलीकरचा कोणता पक्ष होता? कोणी विचारला प्रताप चिखलीकरचा पक्ष? चिखलीकरचा पक्ष विचारायचा नाही, शिंदेचा पक्ष विचारायचा नाही. आणि 40 वर्ष निष्ठेनं महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये आणि 15 वर्ष लोहा करणारमध्ये काम करणारा चळवळीतला मनोहर धोंडे आला. त्याचा कोणता पक्ष आहे? आमचीच लोक म्हणाले कोणता पक्ष आहे? बांधवांनो, लोहा करणारमध्ये इमानदारीने सांगा कोणता पक्ष आहे? एक थोबार 4 पक्ष बदलतील, चिन्ह बदलतील, नेता बदलतील, दर्जा बदलतील, पण निवडून आपण आलं पाहिजे म्हणते. कुठेही लोहा विधानसभेची जागा सोडली तरीही मनोहर धोंडे हा सेवा जनशक्ती पार्टी या पक्षाचा उमेदवार आहे. आणि